नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आज आपण नरसिंह जयंती विशेष पाहणार आहोत. 2026मध्ये 30 एप्रिल 2026 रोजी नरसिंह जयंती ही साजरी केली जाणार आहे. या दिवशी संध्याकाळचा जो पूजेचा मुहूर्त आहे तो 4:27 नंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. आज आपल्याला मी जी माहिती सांगणार आहे ती ह्या नरसिंह जन्म आणि वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा एकमेकांशी काय कनेक्शन आहे त्या संदर्भामध्ये ही तुम्हाला मी माहिती सांगतो आहे. आणि हा खूप मजेशीर आणि इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. नरसिंह जो अवतार घेतला गेला तर त्याला जे ते वरदान होतं म्हणजे हिरण्यकश्यपूला ते फारच अद्भुत आणि विचित्र होतं. हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाकडनं एक अजब वरदान मागितलं होतं आणि त्यानुसार त्याला ब्रह्मदेवानं वरदान दिलंही होतं, ज्यामध्ये त्याला माणसाकडून मृत्यू नाही, जनावराकडून मृत्यू नाही, घराच्या आत नाही, घराच्या बाहेर नाही, सकाळी नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, कोणत्याही शस्त्रांनी नाही किंवा अस्त्रांनी नाही, अशा प्रकारचं ते वरदान होतं. अर्थात हिरण्यकश्यपूने ते अतिशय विचारपूर्वक पद्धतीने ते मागितलं होतं आणि त्याला असं वाटलं होतं की सामान्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची घटना घडणं अशक्य आहे आणि यामुळं आपला मृत्यू काही होणार नाही. आणि मग त्यामुळेच मग भगवान विष्णूंना नरसिंह रूप धारण करून या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या एकाच वेळीच पूर्ण केल्या आणि ते हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यानं संध्याकाळीच त्याचा वध केला महालाच्या उंबऱ्यावर, म्हणजे घराच्या आत ना बाहेर, ना जमिनीवर म्हणून त्याला मांडीवर घेतलं म्हणून ना जमीन ना आकाश, आणि स्वतःच्या नाखांनी त्याला फाडला म्हणजे ना शस्त्र ना सजीव प्राणी, आणि अशा प्रकारे नरसिंहाने त्याचा वध केला. आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की या सर्व गोष्टींचा वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे. मी नेहमी म्हणतो की आपले रीतिरिवाज, परंपरा, आपल्या देवता ह्या कुठे ना कुठेतरी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित असतात. 28 युग विटेवरती उभा राहणारा पांडुरंगाने पण वीटच निवडली. नरसिंहसुद्धा अवतार घेताना बघा ना काय निवडला, खांबच निवडला, तो छतातनं नाही आला ना. तर हा नरसिंह अवतार आणि वास्तुशास्त्र एक अद्भुत ताळमेळ आहे असं माझं स्पष्ट मत आहे. यापूर्वी या विषयावर कोणी बोललेलं नाही आहे. खांब म्हणजे स्तंभ, अर्थातच याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जेव्हा विचारलं की तुझा विष्णू कुठे आहे, या खांबात आहे का, या खांबात आहे का, या खांबात आहे का, आणि तेव्हा प्रल्हादाने हो सांगितलं आणि क्रोधाने तो हिरण्यकश्यपूने खांब तोडला आणि त्यातून नरसिंह प्रकट झाले. बघा, म्हणजे आपल्या घरातला जो प्रत्येक खांब आहे, ज्या खांबावरती आपण त्याला कॉलम म्हणू आताच्या काळात, या प्रत्येक स्तंभाला अत्यंत महत्त्व आहे. हे जे खांब ज्या ठिकाणी असतात ते अक्षरशः ही भौमितिक केंद्र असतात त्या घराची, त्यावरती ते घर पूर्णपणे अवलंबून असतं. आणि ब्रह्मस्थान जर तुमचं खांब असेल तर ते एकदम त्रासदायक मानलं गेलं आहे. आणि हा जो नरसिंह आहे हा ब्रह्मस्थानातनं प्रकटला असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ब्रह्मस्थान हे घराचं हृदय मानलं जातं, त्यामुळे या ठिकाणाहून घरातल्या सर्व दिशांमध्ये ऊर्जा प्रवाहित होते आणि हे स्थान आकाशतत्वाशी निगडीत असल्यामुळं ते मोकळं ठेवणं आवश्यक असतं. ब्रह्मस्थान म्हटलं की वास्तूची नाभी किंवा ती नाभीस्थान मानलं जातं. नाभी आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा तीच पोषण देते आपल्याला. तसंच ब्रह्मस्थान घरातल्या सर्व जे कोपरे आहेत, कोण आहेत, त्यांना ऊर्जा पुरवते. त्यामुळे या स्थानांवरती खांब किंवा जड बांधकाम असेल तर प्राणशक्तीचा प्रवाह अडतो आणि घरामध्ये आर्थिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या गोष्टी आपण थोडंसं वास्तुशास्त्रामध्ये पाहतो. ब्रह्मवास्तूमध्ये खांब मोठा कधी नसावा हे कुठं ना कुठेतरी याच्याशी त्याचा ताळमेळ आहे. थोडक्यात काय तर नरसिंह खांबातनं प्रकट झाले म्हणजे ब्रह्मस्थानातून परमशक्ती प्रकट झाली आणि हेच वास्तुशास्त्राचं एक खोल सत्य आहे. दुसरा विषय म्हणजे त्यांनी हिरण्यकश्यपूला संध्याकाळच्या वेळेला त्याचा वध केला. थोडक्यात नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा संधिकाळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी वध केला म्हणून नरसिंह जयंतीला संध्याकाळचीच पूजा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. कारण संध्याकाळचा हा काळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा मिलनबिंदू आहे. टेक्निकल भाषेमध्ये याला आपण संधिकाल असं म्हणूया. वास्तुशास्त्रात संध्याकाळ हा वेळ घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आत येण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. म्हणून संध्याकाळी सडा रांगोळी केली जाते किंवा झाडपूड केली जाते एकदाची, आणि मग संध्याकाळचे दरवाजे उघडले जातात, घरामध्ये धूप दीप लावला जातो आणि या वेळेला दरवाजे बंद करू नयेत अशी काही परंपरा आहे.
म्हणून संध्याकाळची वेळ फार महत्त्वाची आहे. त्यावेळेला त्या हिरण्यकश्यपूचा वध झाला, वाईट गोष्टी बाहेर गेल्या, चांगल्या गोष्टी आत राहिल्या. आता उमरा, आता हा पण मजेशीर आहे. नरसिंहाच्या अवतारामध्ये सर्वात रहस्यमय आणि वास्तुशास्त्रीय सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उमरा. कारण नरसिंहाने हिरण्यकश्यपूला उचलून महालाच्या उंबऱ्यावर म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर ठेवले. कारण वरदान होतं ना घरात ना बाहेर. आणि वास्तुशास्त्रामध्ये उंबरा म्हणजेच अर्थात उंबरठ्याला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की उंबरा हा कधी भंगलेला नसावा, तुटलेला नसावा, तो बळकट असावा, तो सुंदर असावा. उंबरा स्वच्छ आणि सुरक्षित असेल तर घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य राहते असं मानलं जातं. आणि म्हणून संध्याकाळची वेळ, उंबरा, घरातले खांब याला वास्तुशास्त्रामध्ये खरंच विशेष महत्त्व आहे. आता ह्या उंबऱ्याला जो लाकूड लावलं जातं ते देखील उंबराचं, म्हणजे आपण ज्याला औदुंबराचं झाड म्हणतो, म्हणून त्याला उंबराचा उंबरा असं म्हणतं. विष्णूने नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध ह्या उंबऱ्यावर बसून केला आणि त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या, त्याच्या नखांना देखील विषबाधा झाली. हिरण्यकश्यपूच्या पोटातून निघालेल्या काळकूट नावाच्या विषामुळे नरसिंहाच्या नखांना जो दाह झाला तेव्हा नरसिंहाने आपली जी नखं आहे ती उंबराच्या खोडात खुपसली आणि त्याचा दाह क्षणात शांत झाला. लक्ष्मीने उंबराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावला असा उल्लेख आहे. आणि आपल्याकडे वास्तुशास्त्रामध्ये जो उंबरा असतो लाकडाचा, तो उंबराच्या झाडाचा असावा, कदाचित इथे कुठे ना कुठेतरी याचा ताळमेळ. उंबराच्या झाडाचं जे लाकूड आहे ते पाण्यामध्ये दीर्घकाळ टिकाऊ धरतं आणि म्हणून या लाकडाच्या दाराच्या चौकटीसाठी किंवा खालच्या बाजूला उंबरा किंवा उंबराठा बनवण्यासाठी वापरतात. त्यात धार्मिकतेलासुद्धाही तेवढंच महत्त्व आहे. आणि अर्थातच नरसिंहाने झाडात नखं रोवून दाह शांत केला हे पौराणिक कारण आणि हा एक थेट पुरावा आहे की आपल्या वास्तुशास्त्रातल्या परंपरा ह्या पौराणिक कथांमधून जन्मलेल्या आहे. नरसिंहाची ही जी स्थिती आहे ही सीमारेषेवर असणं, ना मनुष्य ना प्राणी, ना आत ना बाहेर, ना दिवस ना रात्र, हीच त्याच्या अजोड शक्तीचा स्रोत आहे. मग वास्तुशास्त्र काय वेगळे सांगतं? हीच तर सांगतं. दोन क्षेत्रांच्या सीमेवरील स्थानांमध्ये सर्वाधिक शक्ती असते आणि म्हणूनच घराचा उंबरा, घराचा खांब, घराचे कॉर्नर, संध्याकाळची वेळ ह्या गोष्टींना वास्तुज्योतिषशास्त्रामध्ये तितकंच महत्त्व आहे. तर अशा या नरसिंह जयंतीचं जे यावर्षीचं जे गणित आहे ते 30 तारखेला आहे, 30 एप्रिल 2026. आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचं याकरता आहे की शनी आणि राहू यांचे असामान्य कोण संकटयोग निर्माण करतात, ज्यात अचानक बदल, सत्य उघडे होणे आणि कर्माचे परिणाम येतात. त्यामुळं हे जे वर्ष आहे याला पराभव नाम संवत्सर म्हटलं आहे किंवा कर्मिक रिबॅलन्सिंगचं हे खरं तर वर्ष आहे. 30 एप्रिल 2026च्या आसपास राहू कुंभ राशीत आणि शनी मीन राशीत असेल. गुरु मे महिन्याच्या अखेरीस मिथुनेतून कर्केत प्रवेश करणार आहे. अशा काळात जेव्हा राहू शनीचा संयोग चालू असतो तेव्हा भय, अनिश्चितता आणि शत्रुबाधेचा त्रास होत असतो. तेव्हा नरसिंहाची उपासना हा सर्वोत्तम मानला आहे आणि म्हणून नरसिंह कवच हे रोज म्हणावं या काळात. नरसिंहाच्या उपासनेने किंवा नरसिंह जयंतीच्या दिवशी केलेल्या उपासने भय, चिंता आणि छुपे शत्रू दूर होतात. दुष्टग्रहांचा प्रभाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि वाईट शक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळतं. मग आता उपाय काय करायचा? तर सकाळी म्हणजे 30 तारखेला सकाळी 30 एप्रिल 2026ला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं, स्नान करायचं, नरसिंहाचं पूजन करायचं. तुमच्याकडे नरसिंहाची मूर्ती नसेल तर एखादी सुपारी बांधणं, चंदन, केशर, नारळ, फळे आणि फुलं त्यांना अर्पण करावी. त्यानंतर नरसिंह गायत्री मंत्राचा जप करावा. तुम्हाला हा यूट्यूबवर कुठेही मिळेल. ओम नरसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नरसिंह प्रचोदयात हा तो मंत्र आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे 4:27 नंतर 7 या कालखंडामध्ये आपण नरसिंहाचं यथासांग यथाविध पूजन करू शकता. कारण नरसिंह भगवान याच संधी काळात प्रकट झाले होते. उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युर्मृत्यू नमाम्यम या मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करावा. आता हे झालं ज्योतिषशास्त्रीय. आता वास्तुशास्त्रीय काय उपाय? तर या दिवशी संध्याकाळच्या वेळेला, असं म्हणजे मी तुम्हाला वेळ सांगितली, त्यावेळेस घराच्या उंबऱ्यासाठी उंबऱ्यावर हळदी कुंकू लावा, त्यावर स्वस्तिक काढा, उंबऱ्याला हात लावून नमस्कार करा. कारण उंबरा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार आहे. तो स्वच्छ आणि सुंदर ठेवा, त्याला चंदनाचा अत्तर लावा आणि उंबऱ्याला नमस्कार करा.
मग संध्याकाळच्या वेळेस घराचं जे ब्रह्मस्थान आहे, म्हणजे घराचा मधला भाग, अंदाजे करा, त्याला काही शास्त्रशुद्ध गरज नाही, त्या ब्रह्मस्थानावरती स्वच्छता ठेवा आणि त्या ठिकाणी हात लावून नमस्कार करा. त्या ठिकाणी एखादा दिवा किंवा एखादी उदबत्ती लावली तरी चालेल, किंवा नुसती त्या जागेला दाखवली तरी चालेल, नाही ठेवली तरी चालेल. शक्य असेल तर ब्रह्मस्थानावरती नरसिंहाची मूर्ती ठेवून पूजा करा. मूर्ती नसेल तर सुपारी ठेवून पूजा करा. तेही नसेल तर अदृश्य पद्धतीने दिवा उदबत्ती दाखवून नमस्कार करा. उंबराच्या झाडाच्या संबंधित तुम्हाला आता उपाय सांगतो. याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही उंबराच्या झाडाला जाऊन दिवाही लावू शकता, उंबराच्या झाडाला प्रदक्षिणाही घालू शकता. तुम्हाला शत्रुभय असेल तर नरसिंह उग्र मंत्राचा 43 दिवस जप करावा. आर्थिक समस्या असल्यास उंबराच्या झाडाला दर गुरुवारी पाणी घाला आणि प्रदक्षिणा करा. आरोग्याच्या समस्या असल्यास संध्याकाळी कापूर जाळा आणि वातावरण स्वच्छ आणि आध्यात्मिक ठेवा. मानसिक भय आणि नकारात्मक विचार असेल तर भक्त प्रल्हाद आणि नरसिंहाची कथा वाचा. थोडक्यात काय तर ही जी नरसिंह जयंती आहे, या दिवशी नरसिंहाचं स्मरण करा. नरसिंह म्हणजे सीमेपलीकडची जी शक्ती आहे, या आपल्या सर्व जगाच्या सीमेपलीकडे एक शक्ती आहे. आपल्या पूर्वजांनी नरसिंह अवतारातली प्रत्येक गोष्ट केवळ कथा म्हणून नाही तर जीवनशास्त्र म्हणून जगण्यात आणली. त्यामुळं 30 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी म्हणजे दुपारी 4:27 नंतर 7 या वेळेमध्ये या पद्धतीने पूजा करा. तुम्हाला निश्चित त्याचा चांगला अनुभव येईल. आणि तुमच्यासाठी मी मोबाईल वॉलपेपर एक ठेवलेला आहे, तर तो वॉलपेपर तुम्ही पुढच्या आठवड्याभर कायम तुमच्या मोबाईलला ठेवा. मला सांगा तुमचा अनुभव. पुन्हा भेटूया. जय नरसिंह, जय लक्ष्मी नरसिंह.